प्रचाराच्या तोफा धडाडलेल्या आहेत। मंत्रिमंडळी, पदाधिकारी, इथली जनता प्रचंड ताकदीने माझ्या पाठीशी आहे। भरपूर अंदरुनी शक्ती माझ्या पाठीशी आहे। ती कोणती याचं उत्तर आपल्याला 23 तारखेनंतर मिळणार आहे। नक्कीच काही कंप्लेंट झाल्या होत्या, त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते, मात्र ते मागे घेण्यात आले आहेत। भाजपसह उद्धव ठाकरे पक्ष, प्रहार संघटना यासह विविध सामाजिक संघटनेचे अदृश्य शक्ती माझ्या सोबत आहे आणि त्यांचा आशीर्वाद मला लाभत आहे। जे विकास कामांबद्दल आपण बोलतो तर भंडारा पवनी विधानसभेतील जनतेला माहित आहे की किती विकास कामे झालेली आहेत। विद्यमान आमदार म्हणतात की आम्ही 3000 कोटी आणले, तर जनतेचा हाच एक प्रश्न आहे की 3000 कोटी गेले कुठे? पण याचं उत्तर काही मिळत नाही आहे। एकही सिंगल प्रोजेक्ट हा भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रात कंप्लीट झालेला नाही, हे जनतेला माहित आहे। त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला जनता याचं उत्तर नक्कीच देणार आहे, असे अपक्ष उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी सांगितले। प्रचाराच्या तोफा ह्या धडाडलेल्या आहे आणि प्रचंड ताकदीने आणि मेहनतीने सर्व जनता, सर्व लोक, माझे मित्रमंडळी, पदाधिकारी असो, इथली जनता असो, प्रचंड ताकदीने माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच मी हा पूर्ण प्रचाराचा तोफा आणि प्रचाराची नारळ फोडलेला आहे आणि प्रचार हा आमचा निरंतर सुरू आहे। भरपूर अंदरुनी शक्ती नक्कीच तुम्ही जे म्हणताय ते पाठीशी आहे, तर त्याचा जो उलगडा आहे आणि त्याचं जे उत्तर आपल्याला 23 तारखेनंतर मिळणार आहे। निलंबनाचं असं होतं की तो प्रोटोकॉल होता, काही कंप्लेंट झाल्या होत्या, पण भाजपचे असो, आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असो, प्रहार पक्षाचे असो आणि विविध सामाजिक संघटना असो, या अदृश्य शक्ती जे म्हणतो आपण सोबत आहेत आणि त्यांचा आशीर्वाद मला हे लाभत आहे। जे विकास कामांबद्दल आपण बोलतो आणि बोलल्या जातं, तर भंडारा पवनी विधानसभेच्या जनतेला माहिती आहे की किती विकास कामं झालेले आहे। लोकांचा आता प्रश्न आलेला आहे, विद्यमान आमदार म्हणतात की आम्ही 3000 कोटी आणले, 4000 कोटी आणले, तर सर्व जनतेचा हाच प्रश्न आहे की 3000 कोटी गेले कुठे? हा उत्तर काही मिळत नाही आहे। एकही सिंगल प्रोजेक्ट हा आपल्या भंडारा पवनी विधानसभेला कंप्लीट झालेला नाही, हे सर्व जनतेला माहिती आहे। म्हणून किती विकास कामं झाले, काय झालं, हे सर्व जनता येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर हे नक्कीच देणार आहे।